झालेला होता, आय थिंक काल मी घेतलेला होता बरोबर लास्ट. ओके, घ्या आता 25 चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. मी पण सर्व अभ्यास करते पण पाठवत नाही. बर, मी येऊ का पाहायला मग? त्यानिमित्ताने तुमच्या भेट होतील. चला आन्सर पाठवा. कोणाचं चुकतंय का बघू द्या मला. ओके, चला जवळपास सर्वांचं उत्तर बरोबर आलंय. छान, मस्त. चला बोला, इटकर, आर्य इटकर. हॅलो मॅम, माझे उत्तर ए आले. ओके, ऑप्शन ए बरोबर आहे. का बरं ए कसं काढलं ते सांगा. त्याला उजवीकडून फोल्ड केले. कोपऱ्यातनं कापले कोपऱ्याला. एक मिनिट हा. पहिली घडी तू काय केलीस? उजवीकडून डावीकडे फोल्ड केली बरोबर. हो. दुसरी घडी काय केली? आहे तशीच आहे, फक्त इथे काप घेतले. हो. पुन्हा तिसरी काय केली स्टेप? मी त्याला हे केले, चौकोनाला रंगवले. नाही, खालून वरती फोल्ड करावं लागेल अगोदर आपल्याला. आणि नंतर मग काय करायचंय? हा भाग कापायचा, नंतर हा चौकोन कापायचा आणि हा त्रिकोण असलेला भाग कापून घ्यायचा. आता सांगा पुढे. नंतर तो चौकोन आहे ना, त्याला मी रंगवला आणि कापला. बर, पुढे. परत मी त्याला अनफोल्ड केले खाली आणि त्याची आरशाची प्रतिमा केली. खाली कशी आरशाची प्रतिमा होईल? खाली त्याचं पाण्याचं प्रतिबिंब होणार ना. बरोबर की खाली नाही? मॅडम खाली अनफोल्ड केली आणि परत ना आरशाची प्रतिमा केली. नंतर केली. बर, मग अगोदर याची वरतून खाली अनफोल्ड केल्यानंतर याचं पाण्याचं प्रतिबिंब सुरुवातीला मिळेल आपल्याला या ठिकाणी असं. ठीक आहे, आणि हा वक्र भाग इथे. बरोबर का? हो, आणि त्याच्या आरशातील प्रतिमा केली तर ए उत्तर भेटतं. बरोबर, याची आरशाची प्रतिमा करा. हा भाग असा होईल, हा चौकोन तयार होईल. डावीकडचा भाग उजवीकडे, हे वक्र आपलं वरची कोपऱ्याची रेषा, हा हे भाग पूर्ण होईल आणि हा भाग राहील. मग नाही लक्षात येत त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय? हा भाग पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट केल्यावर काय होईल? लवकर समजायला सोपं जातं, नाही का? मग आता पाहू शकता, असा भाग कुठे दिसतोय सर्वांना? हो. मध्ये दिसतो, हो की नाही? हा रंगवून घ्या. हो. अशा पद्धतीने. अरे, अभ्यास कसा चालू आहे? मस्त. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
चला पाठवा. आता हा भाग सोपा वाटतोय की नाही? घडी घालावा उलगडा हा सुरुवातीला तुम्हाला कदाचित थोडा हार्ड वाटला असेल भाग, किंवा हा टॉपिक तुम्हाला थोडासा जड वाटला असेल की जमेल का नाही काय, परंतु आता आता कसं वाटतंय, व्यवस्थित समजतोय का? सोपा वाटतोय का हा भाग, का अजूनही अवघडच वाटतोय? जो प्रश्न तुम्हाला घरी ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवत असता आणि एखादा प्रश्न अडलेला आहे, तुम्हाला पाठवत चला, तुमची आन्सर मी देऊन टाकेल लगेच. घरी सोडवत असताना, ज्या वेळेला घरी तुम्ही पेपर सोडवता आणि पेपर सोडवत असताना तिथं तुम्हाला वाटते तुमचं उत्तर बरोबर आहे, परंतु मागे आन्सर की मध्ये आन्सर चुकीचं दिलेलं असतं काही वेळेला, तर तो सुद्धा प्रश्न तुम्हाला कन्फ्युजन वाटत असलेला प्रश्न मला टाकून द्या माझ्या व्हॉट्सअपला, मी सांगत जाईल तुम्हाला बरोबर आहे की चूक आहे की काय उत्तर असायला हवं त्याचं. बघा आता या ठिकाणी बी आणि सी अशी उत्तर आलेली आहेत आणि काहींचं ए पण आलेलं आहे. बर, बघूया कोण सांगते ते. अथर्व तोडकर. हॅलो मॅम, बोला. माझे ऑप्शन नंबर बी आले. ओके, ऑप्शन नंबर बी सांगा. स्टेप बाय स्टेप सांग बेटा. यस, मी अगोदर त्यांनी जसा फोल्ड केलाय तसा फोल्ड केला. बर, म्हणजे खालनं वरती. पुढे मी पुन्हा दुसरी स्टेप केली, ती फोल्ड केला. कुठून कसा? उजवीकडनं डावीकडे. येस मॅम. पुढे मग मी पुन्हा गोल कापून घेतले. नाही, एरो दिलाय ना इथे. फोल्ड याचा अर्थ केला. काय आहे? मग हा जो भाग आहे, हा भाग इकडच्या भागावरती आपल्याला फोल्ड करायचा आहे. आणि दुमडल्यानंतर या ठिकाणी हे दोन वर्तुळ जी आहेत ती वर्तुळ आपल्याला कापायची आहेत. पुढे बोला. फोल्ड घडी उघडली तर अगोदर 4 डॉट आले. पुन्हा त्याची पाण्यातली प्रतिमा केली. कशाची? त्या 4 डॉटची पाण्यातली प्रतिबिंब केलं. कोणती घडी ओपन केली अगोदर तू? 3 नंबरची. त्यानंतर इथे 2 डॉट किंवा 2 वर्तुळ वाढली. पुढे मग मी पाण्यातील प्रतिमा केली. दादा, अगोदर ही घडी ओपन करायची आहे ना आपल्याला, मग इकडे पाण्याची प्रतिमा होईल का? नाही. काय व्हायला पाहिजे? आरशातील प्रतिमा. मग तू का बरं पाण्याची प्रतिमा सांगतोय मला? चला, या ठिकाणी काय होईल, याची आरशाची प्रतिमा या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल, बरोबर की? यस. हाय. आता पुढे आता मग पाण्याची प्रतिमा होते. बरोबर. मग हा पहिला भाग जो आहे, पहिली घडी जी आहे ती आपल्याला वरनं खाली अनफोल्ड करायची आहे, म्हणजेच काय आहे, याचं पाण्याचं प्रतिबिंब मिळेल. पाण्याचं प्रतिबिंब हे अशा पद्धतीने मिळतं, बरोबर? असा यस. भाग कुठे आहे?
ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी मध्ये आहे. चला, सी वाले आणि ए वाले काय केलं तर तुम्ही? घडीवरून सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही का? 400ची प्रतिमा म्हणजे समजा हा जो भाग आहे, समजा पहिले इथं 2च डॉट होते, 2 वर्तुळ होते, मग ते 400ची प्रतिमा केल्यावर असा भाग येणार आहे का? कारण आडवी घडी होती ना, बरोबर. मग सी मध्ये तुम्हाला असा कसा भाग दिसेल 400च्या प्रतिमेमध्ये? खूप मुलांनी सी पण आन्सर दिले, चुकीचं आहे. आणि ए येणार नाही याचं कारण काय आहे? कारण इथं ही घडी ज्या वेळेला आपण अनफोल्ड करणार आहोत, कोणती? 3 नंबरची. ही घडी आपण ओपन केल्यानंतर इथं या दोघांचे 2 वर्तुळ इथे परत दिसणार आहेत की नाही आपल्याला? म्हणून 4 वर्तुळ असतील. इथं आपल्याला 2च वर्तुळ दाखवलेले आहेत, म्हणजे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि डी तर विषयच नाही. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर बी.